तर तिथं वेटरला पण पेमेंट जे आहे ते 1,00,000-1,50,000 आहे. N5, N4 आणि N3 केलं तर तुमच्यासाठी जपानचे दरवाजे उघडे होतात. जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकांना प्रश्न पडतो, शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय तुम्ही परदेशामध्ये करण्यासाठी कशी संधी उपलब्ध होईल बरे, आणि त्यासाठी काय करावं लागेल? जर तुम्हाला पण असेच प्रश्न पडत असतील तर त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तर आपल्या सोबत आहेत परिवर्तन मिशन फाउंडेशनचे किशोर भगत सर. तर सर, आपलं जागृती न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. कसे युवकांना तसेच विविध वयोगटातील इच्छुकांना ज्यांना असं वाटतं की आपलं एक लेवल अप झालं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी करायचंय साध्य, पण परदेशामध्ये जाण्याची एक आवड आहे त्यांची. त्यांना असं वाटतं की शिक्षण नाहीतर मग व्यवसाय नाहीतर नोकरी या तिन्ही माध्यमातून त्यांना त्यांची स्वतःची प्रगती करावी अशी वाटते. तर परदेशामध्ये शिक्षण, व्यवसाय किंवा नोकरीसाठी संध्या कशा उपलब्ध होतील आणि त्यासाठी काय करावं लागेल? ओके. तर तुम्ही म्हटलं की परदेशामध्ये शिक्षण, तसं खूप साऱ्या संधी आहेत शिक्षणामध्ये. तसं आपण अमेरिकेत आहेत, लंडनमध्ये आहेत, बट आय वुड सजेस्ट की जपान हा सुद्धा एक खूप छान ऑप्शन आहे. आम्ही आमच्या संस्थेकडून जपानमध्ये शिक्षणाच्या संधी, जॉबच्या संधी आणि व्यवसायाच्या काही संधी या संदर्भात मार्गदर्शन करत असतो. तर जसे की आपण जे काम करत आहात, परिवर्तन मिशन फाउंडेशनच्या तर्फे आपण हे काम करत आहात, बरोबर? तर मग हे जे फाउंडेशन आहे, या फाउंडेशनचा काय रोल आहे? ओके. तर सर्वात अगोदर म्हणजे आता ते वेगवेगळे आहे, प्रत्येक कंट्रीचा क्रायटेरिया वेगळा आहे. जसं की आता युरोपमध्ये शिक्षणासाठी तुम्हाला जायचं असेल तर तुमचं एज्युकेशन, तुमचा एक्सपिरियन्स, तुमचं प्रोफाईल काय हे बघावं लागतं. अगोदर ते चेक करणं, त्यांना कोणत्या कोर्समध्ये ते करायचं आहे, सुटेबल कुठला आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यासाठी स्कॉलरशिप अवेलेबल आहे का. कारण काही मुलं कर्ज वगैरे काढून शिक्षणाचा विचार करतात, पण तसं न करता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कोणती स्कॉलरशिप आहे याचा विचार करून त्याच्यासाठी त्याला मदत केली जाते. आता जसं की आपण सपोज जपानचं उदाहरण घेतलं तर जपानमध्ये मेक्स स्कॉलरशिप आहे, मित्सुई स्कॉलरशिप्स आहे, पुन्हा इजू एक्झामिनेशन आहे. तर त्या एक्झामिनेशनमधून जर तुम्ही पासआउट झालात इजू एक्झामिनेशनमधून तर तुम्हाला फुल्ली फंडेड स्कॉलरशिप मिळते. तुमचं ट्रॅव्हलिंग, तुमचं अकोमोडेशन आणि मंथली तुम्हाला जपानमध्ये स्टायपेंड दिला जातो. ओके, हे झालं जपानच्या बाबतीत. तसं UK मध्ये बघायला गेलं तर मग महाराष्ट्र शासनाची स्कॉलरशिप आहे, MOS ज्याला आपण म्हणतो, पुन्हा NOS स्कॉलरशिप आहे, नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप, किंवा आंतरराष्ट्रीय काय स्कॉलरशिप आहे, ट्युनिंग असेल, पुन्हा झालं तर आणखी डंकन फ्लेक्चर पब्लिक पॉलिसीसाठी स्कॉलरशिप आहे, किंवा काही विद्यापीठाचं असं असं की स्टुडंट्स असिस्टन्स एक त्यांचा प्रोग्राम असतो. विद्यार्थ्यांना तिथे एक सपोर्ट स्कॉलरशिप म्हणतात त्याला, स्टुडंट सपोर्ट स्कॉलरशिप, स्टुडंटशिप असते, टीचरशिप असते, किंवा काही संस्थांच्या स्कॉलरशिप आहेत जसं इनलॅक आहे, किंवा झालं तर आणखी बघायला गेलं तर कॉमनवेल्थ स्कॉलरशिप आहे. म्हणजे स्कॉलरशिप जे आहेत ते वेगवेगळ्या, तुम्ही ज्या लँग्वेज शिकताय तशा वेगवेगळ्या तुम्हाला स्कॉलरशिप मिळतात. म्हणजे माझा असा प्रश्न आहे सर की परिवर्तन जे फाउंडेशन आहे, मिशन फाउंडेशन, तर या फाउंडेशनने आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना म्हणजे हेल्प केलेली आहे? आता यावर्षी आमचे 2 विद्यार्थी, एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससाठी सिलेक्ट झालेला आहे, काही एक विद्यार्थी नेदरलँडमध्ये आहे, जपानमध्ये काही विद्यार्थी गेलेले आहेत. तर ऑफर लेटर बऱ्याच जणांना मिळते, म्हणजे ऍक्सेप्टन्स युनिव्हर्सिटीचं त्यांना मिळते, पण विषय असा आहे की विषय स्कॉलरशिपचा आहे, स्कॉलरशिप नाही भेटत. ऑफर लेटर बऱ्याच जणांना मिळतं, पण मग विद्यार्थी काय करतात, लोन काढतात, तिथे जाऊन मग ते स्ट्रगल करतात. पुन्हा जॉबचा प्रश्न असतो. शिक्षणाला जाणं म्हणजे फक्त काय तिथं जाऊन शिक्षण घेणं, डिग्री घेणं हा विषय नाही, त्याच्या पुढं काय. तर तशा संधी सध्या अमेरिकेचं तुम्हाला माहिती आहे, US मध्ये काय पॉलिसी चालू आहेत, UK मध्ये पण सध्या इकॉनॉमी डाऊन आहे. सो आय वुड सजेस्ट की सध्या जपानमध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. जपानच्या 200 विद्यापीठामध्ये जवळपास 17 ते 18 विद्यापीठ QS रँकिंगमध्ये चांगल्या स्कॉलरशिप्स आहेत.
आणि चांगल्या क्वालिटीचे विद्यापीठ आहेत, चांगलं त्यांचं हे आहे. जसं की तुम्ही म्हणालात की विद्यार्थ्यांना ऑफर लेटर मिळतंय पण स्कॉलरशिप न मिळाल्यामुळे मग कुठेतरी त्यांना तिथे थांबावं थांबावं लागतं. लागतं. हो हो. पण जसे की आता स्कॉलरशिप नाही म्हणल्यानंतर अर्थातच श्रीमंत असतील ते तर जातात Yes, पुढे, yes, yes. त्यामध्ये काही नो डाऊट हां. आहे. पण सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे, सर्वसामान्य लोकांना जर हां. शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, नोकरी करण्यासाठी जर परदेशामध्ये जायचं असेल हम्म. तर मग ऑफोर्डेबल की आपल्या खिशाला तडा न Affordable, पडता बरोबर. असं कोणते कुठे कोर्सेस आहेत का आहेत, विद्यार्थी शिकू शकतात? येस. आता मी तुम्हाला सांगेल की जपान तसा खूप अफोर्डेबल कंट्री आहे. एक्सपेन्सिव्ह पण कंट्री आहे ती. अफोर्डेबल याच्यासाठी आहे की तुम्ही शिक्षण केलात तिथं, कोर्स केलात की तुम्हाला नोकरी लागते. जपानची पॉप्युलेशन बघता, जपानची इकॉनॉमी बघता, तुमच्याकडे एखादं स्किल पाहिजे. आमच्याकडे असे काही विद्यार्थी आहेत की त्यांचं इंग्लिश एज्युकेशन झालं PGमध्ये आणि जापनीजच्या 3 ते 4 लेवल केलेत आणि इंग्लिश इन्स्ट्रक्टर जपानमध्ये त्याला खूप डिमांड आहे. IT पेक्षा जास्त डिमांड त्याला. IT पेक्षा जास्त कमवतात. तर तसे काही आमच्याकडे विद्यार्थी आहेत. किंवा इंटर्नशिप किंवा जापनीज लँग्वेजचं जर तुम्ही प्रशिक्षण घेतलं 1-2 लेवल केल्या तर तुम्हाला जपानला न जाता तुम्ही जपानच्या ज्या काही इंडियामध्ये कंपनी आहेत, जसं गुडगावला आहे, IT मध्ये टेक्निकल स्किल आहे तुमच्याकडं. आमच्याकडं आता आम्ही नर्सेस जे आहेत त्यांना केअरटेकर म्हणून जपानमध्ये जाऊ, पण त्यांना थोडीशी जपनीज आली पाहिजे, बेसिक लेवल 1 किंवा 2 लेवल. तर या लोकांना जर आपण स्किल बरोबर एज्युकेशनचं त्यांचं आपण समजूया की प्रायमरी स्किल आहे आणि त्यांच्याबरोबर एक सेकंडरी स्किल म्हणून एक लँग्वेजचं स्किल दिलं तर मग ते नक्कीच चांगल्या ठिकाणी हायरही होतील, जॉबही मिळेल. तर जपान तसा चांगला देश आहे मला असं वाटतं. म्हणजे बेसिक सॅलरी काय रेंज पासून सुरू होते? डिपेंड आहे मॅम. तरी बेसिक सॅलरी तसा जपानमध्ये खर्च पण असतो. डिपेंड जर सॅलरी म्हटलं तरी डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या प्रकारचा जॉब करता. तर तिथं वेटरला पण पेमेंट जे आहे ते 1,00,000-1.5 लाखापर्यंत आहे. 1.5 ते 2.5 लाखच म्हणू शकतो आपण जापनीज करन्सीमध्ये. हां, तर तसं ते मिळू शकतं तिथं. तर एवढी सॅलरी आहे तिथं. पण जसं तुम्ही सांगितलं की बरोबर आहे, कोर्सेस वगैरे उपलब्ध आहेत, पण जसे मी तुम्हाला म्हणाले की खिशाला परवडेल असे कुठे जवळपास कोर्सेस चालू आहेत का तुमचे? हो, कोर्सेस चालू आहेत. आम्ही आमच्या संस्थेकडून अगदी कमी फीसमध्ये, म्हणजे मी गमतीनं म्हणत असतो की 2,000 मध्ये तुम्हाला 1 लेवलचा कोर्स देतो आम्ही. 2,000 मध्ये. भारतामध्ये एकही इन्स्टिट्यूट नाही आहे अशी की 2,000 मध्ये तुम्हाला कोर्स देईल. अगदी गरिबांच्या खिशाला परवडेल असा कोर्स देतो. ऑनलाईन पद्धतीचे, ऑफलाईन पद्धतीच्या आमचा सिल्वर स्क्रीन इन्स्टिट्यूटला यांच्यासोबत कोलॅबोरेशन होऊन आता तिथं ऑफलाईन पुण्यामध्ये सुरू होते. तर पुण्यातल्या लोकांना याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही तिथे एनरोल करू शकता, तिथं करू शकता. 2,000 तुमची फीस असते आणि प्लस आम्ही 2,000 सिक्युरिटी डिपॉझिट घेतो. सिक्युरिटी डिपॉझिट म्हणजे काय, तर तुमची 90% जास्त अटेंडन्स असेल तर ते सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला रिटर्न मिळेल. ते बरोबर आहे. जर कमी पैसे किंवा मोफत असेल तर त्याचे लोकांना इंडियामध्ये तर बघायला नाही मिळत. लोकांना याची किंमत नाही राहणार. आणि आम्ही याच्या अगोदर संस्थेकडून आमच्या फुकट क्लासेस देत होतो, पण ते लोकांना याचं महत्व नाहीये किंवा बाकीचा पण खर्च असतो, टीचरचं पेमेंट किंवा मेंटेनन्स म्हणा, त्या सगळ्या गोष्टीचं बघतो आम्ही. 2,000 डिपॉझिट आणि 2,000 पूर्ण कोर्सची फीस, एका लेवलची पूर्ण कोर्सची फीस. असे किती लेवल आहेत? अशा याच्या 5 लेवल आहेत. पण तुम्ही 1, 2 आणि 3 N5, N4 आणि N3 केलात तर तुमच्यासाठी जपानचे दरवाजे उघडे होतात. आणि काही टेक्निकल जर तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्हाला 2 लेवलवरही जॉब मिळालेले आमच्याकडे मुलं आहेत. म्हणजे तुमचं टेक्निकल नॉलेज जर जास्त स्ट्रॉंग असेल तर थोडीफार बेसिक जरी जापनीज झाली तरी तुम्हाला 100% जॉब, चान्सेस नाही, 100% जॉब आहे. 100% जॉब आहे. पण आता जसं तुम्ही म्हणालात की 5 स्टेजेस आहेत, राईट? मग म्हणजे एक स्टेज शिकण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो? एक स्टेज डिपेंड आहे तुमच्यावर. आमच्या संस्थेमध्ये सध्या 5वी पासून मुलं जापनीज शिकतात. 5वी पासून मुलं शिकतात. तर काही 5वीची मुलं क्लिअरही करतात आणि काही इंजिनिअरिंगची मुलं फेलही होतात. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये किती एफर्ट्स देताय, पण साधारण जर आपण वेळ बघितला तर 6 महिन्यामध्ये 1 लेवल क्लिअर होते. माझं हे सांगणं आहे, जर तुम्ही कुठे कॉलेजला ऍडमिशन घेतलं असेल तर साइड बाय साइड जापनीज शिका किंवा जर्मन शिका किंवा कुठलीही जापनीज लँग्वेज शिका, ज्याला डिमांड आहे. पण सध्या डिमांड जापनीजला आहे. तर साइड बाय साइड तुम्ही कॉलेजला फर्स्ट इयरला आहे,
इकडे एनरोल करायचं, तिकडचाही अभ्यास इकडचाही अभ्यास, आठवड्यातले 3 दिवस क्लासेस चालतात आपले. तर असं केलं तर तुमची थर्ड इयरला येईपर्यंत, फायनल इयरला येईपर्यंत 2 ते 3 लेवल आरामशीर क्लिअर होतात. म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की एक स्टेज क्लिअर करण्यासाठी साधारणतः 6 महिने लागतात. हो हो, तर मग 5 स्टेज असेल तर म्हणजे आपण 2.5 वर्ष चालू, म्हणजे 2.5 वर्ष किंवा 3 तुम्हाला वर्ष. 5ही लेवल क्लिअर करण्याची गरज नाही जॉबसाठी. N3 ही इंट्रोडक्शन लेवल आहे जपानमध्ये, ती पुरेशी आहे याच्यासाठी. अच्छा. म्हणजे ते नंतर तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही ऍडव्हान्स लेवल करू शकता. हा, तशी आवश्यकता नाही. जॉबसाठी N3 असाल, काही मुलांना तर आमच्याकडे दुसऱ्या लेवलमध्ये जॉब लागतो. तसं मला स्किल जास्त इम्पॉर्टंट आहे. थँक्यू सो मच. तुम्ही जागृती न्यूजच्या दर्शकांना अत्यंत महत्त्वाची हे मार्गदर्शन केलं, माहिती सांगितली. खरंच आजकालच्या या भातोडीमध्ये आणि आता टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झाली आहे, तर तिथे तुमच्या स्किल्सला जास्त डिमांड आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की जापानीज कंट्री, ॲक्च्युली जपान कंट्री खूप फॉरवर्ड आहे टेक्नॉलॉजीच्या खूप बाबतीमध्ये. तर आणि अशा ठिकाणी जर आपण काम करू तर नक्कीच आपलं पण माइंडसेट आणि डेफिनेटली डेव्हलप आपण म्हणायला. येस. तर थँक्यू सो मच. आपला व्हॅल्युएबल टाइम तुम्ही जागृती न्यूजला दिला. थँक्यू सो मच. थँक्यू.